तर आता आपण चाललेलो आहोत बीचकडे. दर्शन आपण नंतर घेणार आहोत कारण माझे मित्र येतात राकेश पवार, तर आम्ही सगळे एकत्रच जाऊ दर्शन करायला. आणि आता इथून कदाचित आपण मालगुंड चौपाटीकडे चाललोय. तर बघूया, मालगुंड चौपाटीला आम्ही कधी गेलो नव्हतो. मी गणपतीपुळ्याच्या मंदिरात आणि गणपतीपुळे बीच हाच अनुभव केलेला आतापर्यंत. तर इकडे आहे मालगुंड चौपाटी आणि आपण पोहोचलेलो आहोत ऑलमोस्ट मालगुंड चौपाटीच्या जवळ. हा जो मागे बीच दिसतोय हा पूर्ण आहे मालगुंड बीच. आणि कसल्या वेव्स येतात मोठ्या मोठ्या जबरदस्त. मोठ्या मोठ्या वेव्स येतात आणि गरमी नाही वाटत आहे इकडे. टेम्परेचर ड्रॉप झालंय, 33-34 आहे ॲज कम्पेअर टू आपला बाकीचा हिस्सा कोकणातला. तर आपण आता मालगुंड बीचच्या रस्त्याने पुढे चाललोय, म्हणजे गणपतीपुळे मागे राहिलं. आणि इकडे एक जय विनायक मंदिर आहे, गणपतीचंच आहे, सुंदर आहे बघण्यासारखं. तर ते जाऊन एक्सप्लोर करायचंय. तर बघूया तेही. बघा आता आपण पोहोचलेलो आहोत विनायक मंदिराकडे. हे गणपतीपुळे मंदिरापासून 13 किलोमीटर, 13 ते 14 किलोमीटर आहे जय विनायक मंदिर. आणि समोरच आहे जिंदाल विद्या मंदिर. अरे वा, जिंदाल स्कूल आहे समोर. पार्किंग बाहेर आहे ती. तर आपण आता मंदिराच्या परिसरात आलोय आणि समोरच दिसतंय जी मंदिराचं जे कन्स्ट्रक्शन आहे हे खूप सुंदर प्रकारचं आहे आणि परिसरही खूप शांत आहे. म्हणजे तुम्हाला जर येऊन रिलॅक्स करायचं असेल तर ही एक सुंदर जागा आहे, सुंदर स्पॉट आहे. सुंदर गार्डन वगैरे आहे. ॲक्च्युली JSW कंपनीचं ही प्रॉपर्टी आहे ही पूर्ण, त्याच्यामध्ये डेव्हलप केलेलं आहे सर्व. सुंदर बघा, गार्डन वगैरे केलेलं आहे. डावीकडे पण गार्डन केलं आहे. दर्शन मार्ग इथून आहे आणि सुंदर असं मंदिर. अजून काम चालू आहे वाटतं काहीतरी नवीन. हा, कलमाचा आंबा आहे, कैऱ्यांनी भरलाय पूर्ण. ओम मस्त बघा, ओम स्वस्तिक वगैरे बनवलेलं आहे गार्डन मध्ये. हा हा, पॉन्ड मस्त पॉन्ड बनवला आहे. सगळे कोया फिश सोडलेले आहेत आतमध्ये. हे बघा, गप्पी पण आहेत. इथे सर्व गप्पी आहेत. तर चला आता जाऊया मंदिरामध्ये. संध्याकाळच्या वेळी आलेत ना तर अजून प्रसन्न वाटेल. छान आहे, सुंदर गार्डन केलेलं आहे. आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, तुम्हाला झाडी आहे. हा पॉन्ड आहे, फिश पॉन्ड. फक्त इकडे काही खायला देऊ नका माशांना, फुले तोडू नका, फुले तोडण्यास सक्त मनाई आहे. बघा अशा प्रकारे
वेल डेव्हलप्ड प्रॉपर्टी आहे. समोर एंट्री आहे. इथे आहे चप्पल स्टँड. इथे वाव, तिकडे मोठा एक पॉन्ड है. उधर देखने का पहले. चला जा. तिथे एक मस्त असं पॉन्ड केलेला आहे मोठा. आय थिंक हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पॉन्ड असेल. आणि अशा प्रकारे प्रॉपर्टी आहे. तुम्हाला इकडे वॉशरूम्स पण आहेत, जेंट्स लेडीज वगैरे. तर आता चला जाऊया मंदिरामध्ये दर्शन करायला. काय सुंदर वाटते ना इथून. बघा इथे नारळ ठेवलेले आहेत. नारळाचा दर आहे 30 रुपये. इथे स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. टू कलादाम शॉप. हाँ कलादाम है नीचे, उनको कैश दे सकते हैं. तर आपण नारळ पण घेतलाय, पेमेंट पण केले आणि सुंदर अशा मंदिराचा आता अनुभव घेणार आहोत. पहिल्यांदा असं होतं की गणपतीपुळ्याला येऊन मी गणपतीपुळ्याचं दर्शन न करता दुसरीकडे आलो आहे. देवाची इच्छा, कारण गणपतीपुळ्याला जायचे मित्र येतात राकेश पवार, त्यांच्यासाठी थांबलेलो. पण एवढ्या वेळ करायचं काय, तर मग इकडे आलो. आणि खरंच सुंदर बनवलं आहे मंदिर. आता आतमध्ये गेल्यानंतर कसं प्रसन्न वाटेल ते पण, त्याचा पण आता अनुभव घेऊया आपण. हो ओम गणपती नमः. उंदीर मामा. सुरुवातीलाच सुंदर अशी उंदीर मामांची मूर्ती आहे समोर, गोल्डन कलर मध्ये. आणि असा प्रवेश आहे. ओम गणपतये नमः. छान. तर इकडे तुम्ही अभिषेक वगैरे करू शकता. सुंदर अशी प्रतिमा श्री गणेशांची. ओम गणपती बाप्पा. आणि बघा सुंदर अशी बजरंगबलीची मूर्ती मस्त आहे, खूप जबरदस्त आहे. जय श्रीराम, जय हनुमान. तसंच मंदिराच्या खाली तुम्हाला कलाधाम म्हणून एक हस्तकला केंद्र आहे, ज्याच्यात मग तुम्हाला वेगवेगळे शोपीस वगैरे पाहायला मिळतील. हे बघा. तर इथूनही तुम्हाला काय परचेस वगैरे करायचे ते तुम्ही करू शकता. बरोबर मंदिराच्या खालच्या दिशेला आहे, जिकडे वॉशरूम्स आहेत त्या साईडला. तर चला आता निघूया इथून आणि आता जाऊया आपण गणपतीपुळ्याला. तर आता आपण बघा एंटर करत आहोत गणपतीपुळे मंदिराकडे. आणि इकडे आता टोल लागणार आहे. टोल कॅश नाही मेरे पास. 5 रुपये 10 रुपये. गुगल पे आहे का? कॅश काहीच नाही आता आमच्याकडे, काहीच नाही राहिलं. हां चालेल, थँक्यू. तर इकडे तुम्हाला पर पर्सन 5 रुपये आणि लहान मुलाला 3 रुपये आहेत, पण ऑनलाईन नाही आहे.
तर आता आपण पोहोचलेलो आहोत इकडे. सो तू चल. इकडे पार्किंग शोधणं मोठा टास्क असतो. पार्किंग तिकडे फुल होती, मग इथे पुढे लावले आणि आता आपण चाललोय मंदिराकडे. त्याच्यानंतर जाणार आहोत बीचवर. परत भरपूर वर्षानंतर संयोग आलेला आहे गणपती बाप्पांचं दर्शन करायचं गणपतीपुळ्याला. हा आहे तिथून. चला आता ताट घेतलं. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही, तुम्हाला माहीत आहे. तर आपण आतमध्ये शूट नाही करणार आहोत, बाकी सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला. इशारा दिला तुम्हाला लो लाईट मध्ये जरा. तर सुंदर प्रकारे दर्शन झालेलं आहे. योगायोग होता. आणि मी मगाचपासून तुम्हाला सांगत होतो माझे मित्र भेटणार आहेत इकडे, राकेश पवार. तर ते भेटलेले आहेत. वेंगुर्ल्याला गेलेले, तिथून इकडे आले आणि आम्हाला नेमकं माझं काम पटून आम्हाला आरती मिळाली इथे. खूप सुंदर योग होता. आणि आता आज हे स्टे करणार आहेत. माझा अजून काही भरोसा नाही आहे. आणि समोरच सुंदर असा सूर्यास्त झालेला आहे. वॉटर स्पोर्ट सुरू होते आता. ते कदाचित आता बंद होतील वॉटर स्पोर्ट. 7 वाजून गेलेले आहेत. पण खरंच एक सुंदर अनुभव होता. तर 9 वाजून गेलेत आणि आपण निघालेलो आहोत गणपतीपुळ्यावरून. आपण थांबायचा प्लॅन कॅन्सल केला कारण परत उद्या मुंबईला फिरायचंय. तर आता पोलादपूरला जाऊन मग सगळं आवरायचंय. जर आज थांबलो असतो तर उद्या मुंबईला जायला रात्र झाली असते. त्यामुळे आपण निघालेलो आहोत. आता होपसो मला सीएनजी मिळेल. पुढे कुठे सीएनजी आहे, नाही मिळालं तर पेट्रोलवर जाऊया. काही पर्याय नाही मग. दहा वाजायला आलेत. डिंगनीच्या सीएनजी पंपला पोचलोय आणि इथे ऑनलाईन पेमेंट चालत नाही कारण नेटवर्क नाही इथे. हा पहिला एक्सपिरियन्स होता. माझ्याकडे कॅश नव्हती. तर आता एक कल्याण पासिंगची अर्टिगा होती, त्यांच्याकडून घेतले कॅश. झालं कसं तरी त्यांना गुगल पे. तर इथे येताना लक्षात ठेवा तिकडे ऑनलाईन पेमेंट चालत नाही. आणि हा एकच पंप आहे सीएनजीचा. फायनली सीएनजी फुल झालेला आहे आपला. मला तेच वाटत होतं की पेट्रोलवर चालवायला लागते की काय. आणि आता चाललोय आपण सुमसान रस्त्याने. तर आता काचावरती करायचा टाइम आलेला आहे. थोडी एसीची मजा घेऊया. मग हवा चांगली सुटले बाहेर, नो डाऊट. पण प्रॉब्लेम असा होता ना की ड्रायव्हरला हवा लागत नाही. हे जे ड्रायव्हर आहेत ना, जे गाडी चालवतात स्टेअरिंगच्या मागे आहेत, त्यांना बऱ्यापैकी माहीत आहे. बाकी साईडच्या पॅसेंजर, मागच्या पॅसेंजरला मस्त हवा लागते. पण ड्रायव्हरला तेवढी हवा लागत नाही. जेवढे गाडी चालवणारे हा व्हिडिओ पाहतायत किंवा ही गोष्ट ऐकतायत त्यांनी प्लीज कमेंट करावा की मी बरोबर आहे की चुकीचं आहे. 11:30 वाजून गेलेत आणि आपण आता चिपळूण क्रॉस करतोय. मध्ये कामथे, मी दिसतोय का तुम्हाला? पुढची लाईट बंद आहे. मध्ये कामथे गाव लागतं. तर तिकडे कामथे डॅम आहे. त्या कामथे डॅमच्या बाजूलाच एक हॉटेल आहे, हॉटेल शिवसागर. तर तिथून आता पार्सल घेतलं. ॲक्च्युली मला झोप येत होती, खूप भयंकर झोप येत होती. मग रेडबुल घेण्यासाठी थांबलो, पण रेडबुल नव्हतं त्यांच्याकडे. ते एक एनर्जी काहीतरी चांगलंच नाव होतं, स्ट्रिंग सारखंच आहे ते, एनर्जी का असं काहीतरी आहे. ती एक बॉटल पिलो आणि जेवण पार्सल घेतलंय. पण त्या बॉटलने फरक पडला, बऱ्यापैकी फरक पडला. तर आता कंटिन्यू करतोय पोलादपूरपर्यंत. तिकडे रूम्सही अवेलेबल होते, म्हणजे 700 रुपयात नॉन एसी
आणि 1000 रुपयामध्ये AC. आणि सकाळी सकाळी समोर मागच्या साईडला क्रोकोडाईल्सचा व्ह्यू पण होता. 40-50 क्रोकोडाईल्स आहेत तिथे, 40-50 मगरी आहेत तिथे त्या डॅमला, त्या पाहायला मिळतात सकाळी. तर पण नाही, आपल्याला पोलादपूर कंटिन्यू करायचं, उद्या जायचं आहे मुंबईला. तर आपण निघालोय आणि आता बघा चिपळूण सर्कलपर्यंत पोहोचलोय आपण. आणि पेटपूजा पण बघा गाडीच्या आतमध्येच सुरू आहे. तिला पण भूक लागलेली मजबूत, तर मग गाडीच्या आतमध्येच खाल्ले. लोक किती घाई करतायत, समोरून गाड्या क्रॉस होत आहेत, ट्रकवाला थांबलाय. म्हणून मोठे गाडीवाले सारखे बोलतात, या छोट्या गाडीवाल्यांना खूप घाई असते. आता पीर लोटे क्रॉस करतोय मी आणि इथे लिटरली आहे ना काळ्या धुराची चादर पसरले वरती. आणि किती चांगली गाडी घेऊन आहे ते. AC मधूनही मला या बाहेरच्या घाण केमिकलचा वास येईलच. आणि वरती तर बापरे काळे ढग पसरलेत प्रदूषणाचे. प्रायव्हेट बसवाले तर काय सुसाट असतात एकदम, रात्रीचे ऐकत नाही ते. रात्रीचा 1 वाजला आणि आता आपण परत कशेडी बोगदा ओलांडत आहोत. सकाळी जाताना लाईट्स नव्हत्या, पण आता लाईट आहेत. आणि मागाशी गाडी बाजूला लावून झोपलेलो मी, झोप आवरत नव्हती, त्यामुळे जास्त रिस्क घेण्यात काय अर्थ नाही. एक पॉवर नॅप घेतली मस्तपैकी आणि फ्रेश झालो. त्याच्यानंतर आता नॉनस्टॉप आपण चाललेलो आहोत. आता थोड्याच वेळात पोहोचू पोलादपूरला. सो तू कुठे चालली, कुठे चालली? तर मंडळी आपली कोकण ट्रिप ही कंप्लीट झालेली आहे आणि आपण निघालेलो आहोत परत मुंबईच्या वाटेला. तर जवळपास 1800 किलोमीटरची ड्राईव्ह झाली माझी पूर्ण कोकणामध्ये. आणि भरपूर जागी फिरलो आपण, धमाल केली, सर्व तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केला. तर आशा करतो तुम्हाला ही सिरीज आवडली असेल, हे एपिसोड आवडले असतील. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये, कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.